राज्यामध्ये 11 ॲडिशनल कार्यालय, ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि मंत्रिमंडळाने 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलेले आहे आणि यामध्ये आज हे जिल्हे कुठले असणार ते 11 जिल्हे आज आम्ही जाहीर करतो आहे, ज्याला ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मिळणार आहे। यामध्ये ठाणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या 11 जिल्ह्यांना आता ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मिळणार आहे आणि 2 ॲडिशनल कलेक्टर आमच्या जमाबंदी आयुक्ताकडे 2 ॲडिशनल कलेक्टरच्या पोस्ट आम्ही नव्याने दिलेल्या आहेत। त्यामुळं 13 ॲडिशनल कलेक्टर पुन्हा महसूल विभागामध्ये आता ही पदनिर्मिती आणि या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा, ज्या कॉशी ज्युडिशियल केसेस आहेत मोठ्या प्रमाणावर, ज्या अर्धन्यायिक प्रकरणं आहेत ते लवकरात लवकर निपटारा निघतील आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जे मोठे मोठे जिल्हे आहेत, विभागाचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ॲडिशनल कलेक्टर मिळणार आहे। सोबतच आता आपल्याला माहिती आहे की मोजणी प्रकरणामध्ये 60 दिवस लागतात मोजणी करायला आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे। आमच्या आता भूकरमापक जो आहे ती जी संख्या लक्षात घेता आम्ही नवीन आकृतीबंध केला आहे, पण तरी या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट चालू आहे, ज्या पद्धतीचं भूसंपादन सुरू आहे, ज्या पद्धतीने वेगवेगळे पोटहिस्से करावे लागतात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आदिवासी वनजमिनीमध्ये सुद्धा आता पोटहिस्से आहेत। त्यामुळं राज्यामध्ये आता शासकीय भूकरमापकासोबत खाजगी भूकरमापक आता आम्ही राज्याने अलाव केलेले आहे। आता आमचे जिल्हाधिकारी SLR बसून त्या जिल्ह्याला किती भूकरमापक लागतील खाजगी याची नेमणूक करणार, त्यांचा क्वालिफिकेशन ठरवणार, त्यांचं प्रशिक्षण घेणार आणि मग आधुनिकीकरणातून जे रोवर्स आले आहे या रोवर्सच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये मोजणी राज्यामध्ये खाजगी भूकरमापक सुद्धा आता मोजणी करू शकतील। पण हे खाजगी भूकरमापक आमच्या शासकीय भूकरमापकासोबत काम करतील आणि आपल्या विभागाचा विचार आहे की पुढच्या काळामध्ये 2 महिने 3 महिने इतका जो मोजणीला काळ लागतो, हा पुढच्या काळामध्ये 15 दिवसामध्ये जमिनीची मोजणी झाली पाहिजे। राज्य 15 दिवसावर शिफ्ट झालं पाहिजे। आधी मोजणी, मग रजिस्ट्रेशन, नंतर फेरफार, 1 महिन्याच्या आतमध्ये ही पूर्ण प्रक्रिया झाली पाहिजे, जेणेकरून मोजणी, जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल ते रजिस्ट्रेशन आणि मग मात्र तुमचे फेरफार म्हणजे म्युटेशन असं या ठिकाणी आम्ही करण्याचा विचार करतो आहे। राज्याच्या जनतेला असंतोषाचा सामना करावा लागणार नाही याचा विचार महसूल खात्याने केला आहे। राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता कलेक्टर खाजगी भूकरमापक नेमू शकतील, जेवढी त्यांना आवश्यकता आहे तेवढे नेमू शकतील, काही लिमिट नाही। आणि हे भूकरमापक प्रशिक्षित राहतील, यांचं एज्युकेशन ठरणार आहे, जे काही एज्युकेशन त्यांना आवश्यक आहे, आणि हे भूकरमापक मात्र यांची फी ठरणार आहे, याची SOP आम्ही देणार आहोत। आणि त्यामुळं राज्यामध्ये आता मोजणी 15 दिवसावर यावी यामागचा हा उद्देश आहे। यामध्ये खाजगी भूकरमापक मात्र आमच्या शासकीय भूकरमापकासोबतच काम करणार आहे। शासनाने आता अधिसूचना काढलेली आहे, नोटिफाईड केला आहे। त्यामुळं आता आमचा शासकीय भूकरमापक, खाजगी भूकरमापक ही जी मोजणी करेल त्यावर डेप्युटी SLR शिक्कामोर्तब करणार आहे। त्यामुळं हे एक ॲडिशनल एक मॅनपॉवर आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून मॅनपॉवर अभावी ज्या मोजण्या रखडलेल्या आहेत त्या पूर्ण होतील। पांधन रस्त्याची मोजणी आहे, पोटहिस्से मोजणी आहे, ह्या सर्व मोजणी, आणि त्यामुळे याला अधिकृत आता मान्यता दिलेली आहे। अधिकृत मान्यता देऊनच आज या ठिकाणी आम्ही
त्याची अधिसूचना जाहीर केली आहे. जे खासगी भूकरमापक आहेत यांची संख्या सरकारकडे आहे का? जिल्हाधिकारी आणि तिथले जे SLR आहे, जिल्हा भूमी अधीक्षक, जे आमचे SLR मोजणीचे सर्वात जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत, यांनी बसून तो आकडा फायनल करायचा आहे. ऑलरेडी आम्ही जितके पाहिजे तितके घ्या असं म्हटलेलं आहे. त्याचं प्रशिक्षण काय असेल याचं एक मॉडेल तयार केलं आहे. त्यांना रोवर किती लागतील ते उपलब्ध करून दिले आहे. मोजणीकरता रोवर लागतील, मशीन लागेल, ती उपलब्ध करणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी हे भूकरमापक जे खाजगी येतील त्या खाजगी भूकरमापकाला किती पैसे द्यायचे, एकूण मोजणीला एवढे पैसे आले त्याच्या किती टक्के आम्ही खाजगी भूकरमापकाला देऊ याचंही ठरणार आहे. त्याची सविस्तर SOP पुढच्या 7 दिवसामध्ये राज्य शासन इश्यू करणार आहे. संपूर्ण क्वालिफिकेशन काय असेल, त्याचं प्रशिक्षण काय असेल, त्यांना पैसे किती मिळतील, त्या ठिकाणी रोवर त्यांना कसे उपलब्ध होतील, आमच्या शासकीय भूकरमापकाची जबाबदारी काय असेल, खाजगी भूकरमापकाची काय जबाबदारी असेल, या साऱ्या गोष्टीची SOP पुढच्या 7 दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. आणि दुसरं एक महत्त्वाचं, आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये महत्त्वाची मागणी आली की जेवढा पोट हिस्सा आहे तेवढीच मोजणीचे पैसे घ्या. आत्ता काय होतं की एक पोट हिस्सा मोजायचा असेल तर सर्व सर्वे नंबर मोजावा लागतो. त्यामुळं त्याचाही निर्णय शासन करणार आहे. त्याबद्दलचाही विचार सरकार करत आहे की जेवढी पोट हिस्सा मोजायची असेल तेवढाच पैसा घेतला पाहिजे. 10 आजूबाजूच्या लोकांचाही पैसा यांना भरावा लागतो एकट्या व्यक्तीला, त्याच्याबद्दलही सरकार विचार करणार. जिल्हाधिकारी ऍक्शन मोडमध्ये आहे. कुणी साठेबाजी करू नये. जास्तीचे साठे निर्माण करून जनतेमध्ये जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल त्यावर ऍक्शन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सक्त निर्देश दिलेले आहे की असे जे लोक आहेत साठेबाजी करणारे आणि जाणीवपूर्वक लोकांना त्या ठिकाणी वेठीस धरणारे, त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांना कुठेतरी गॅस देणं बंद केलेलं आहे. त्यामुळे हॉटेल 20% बंद झालेले आहेत. 50% 2 दिवसात जर नाही पुरवठा झाला तर बंद होण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते. असं आहे की केंद्र सरकारने संपूर्ण मॉनिटरिंग चालू केलं आहे. शेवटी युद्धजनक परिस्थितीमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या तुम्हालाही समजतात, मलाही समजतात. प्रत्येक गोष्टीचं मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वेळी जनतेमध्ये समाधान निर्माण होईल अशी कुठली वस्तू करू नये. अपोजिशनने सुद्धा अशा परिस्थितीमध्ये एकत्रितपणे राष्ट्राकरता एकत्र येऊन काम केलं पाहिजे. यावर राजकारण करू नये. सरकार पूर्ण तऱ्हेने मॉनिटर करत आहे. सरकार घरगुती सिलेंडर लोकांना मिळालं पाहिजे याकरता काम करत आहे. घरगुती सिलेंडर कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये याचं जबाबदारी सरकारने घेतली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की साठेबाज जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी नियंत्रित करणे, त्यांनी कुठेही साठे तयार करू नये याची त्या ठिकाणी जबाबदारी घेणे, क्रायसिस तयार होण्याची काळजी घेणे आम्ही हे करतोय. वाशी सापरे अतकुली पठारा हे जमीन शासनाने भूसंपादन केलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की सिडकोचा मोबदला त्यांना मिळण्यात यावा. नाही तर हे तपासावं लागेल. आता वेळेवर मला तुम्ही सांगितलं, आता उत्तर मिळेल. मला तपासू द्या. शेतकऱ्याची काही मागणी असेल ते मला भेटलं तर मी न्याय देईल. नियमाप्रमाणे जो काही भूसंपादन कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला न्याय देऊ. केंद्रीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांनी मला या ठिकाणी ओडिसाच्या ऑब्झर्व्हर म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. या ठिकाणी मी उद्या ओडिसाला जाणार आहे आणि एकंदरीत आमचे जे त्या ठिकाणी मतदार आहेत, आमचे विधानसभेचे सदस्य, यावर आमच्या 3 सीट आहेत. त्या 3 सीटसाठी योग्य मतदान झालं पाहिजे. कुठेही मतदान चुकू नये. एक जरी मतदान चुकलं तरी त्याचे परिणाम मोठे असतात आणि त्यामुळं एक मताला महत्त्व आहे, प्रेफरन्शियल मताला महत्त्व आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मी पर्यवेक्षक म्हणून जाणार आहे आणि मला असं वाटतं आमच्या 3ही सीट निवडून येतील. सर, महाराष्ट्रामध्ये जिम्मेदारी सौंपी है पार्टी ने उड़ीसा को, कैसे आप कल भी जाने वाले वहाँ उड़ीसा में? मैं माननीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी माननीय नितिन जी नवीन, इनका मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. हमारे नितिन नवीन जी ने मुझे कहा कि आप उड़ीसा जाइए, वहाँ पर्यवेक्षक करके
वहाँ राज्यसभा का चुनाव है और उस चुनाव में हमारे 3 उम्मीदवार खड़े हैं और सारे उम्मीदवार जो खड़े हैं पूरे जीतना चाहिए और साथ साथ में जो हमारा वहाँ जो होट्स में जो हमारे एमएलए होट्स करेंगे, कोई भी होट्स अगर थोड़ा भी गलत होता है तो उसका परिणाम बड़ा होता है, यानी परिणाम अलग निकल सकता है। इसलिए कोई भी वोट गलत नहीं होना चाहिए, प्रेफरेंशियल वोटिंग रहती है, तो इसमें गड़बड़ नहीं होनी चाहिए। इसलिए पर्यवेक्षक की जवाबदारी होती है। तो निश्चित रूप से मुझे लगता है कि मुझे माननीय मोदी जी के नेतृत्व में अमित भाई शाह जी, माननीय हमारे अध्यक्ष जी, इन्होंने जो जवाबदारी दी है, मैं पूरी तरह से प्रयास करूंगा कि ये जवाबदारी मैं निभा सकूं। दूसरा सवाल है कि महाराष्ट्र में खासतौर पर मुंबई में कमर्शियल गैस सिलेंडर की किल्लत हो रही है और महाराष्ट्र के अन्य हिस्सों में कि कोई स्टॉकेज ना करे, ब्लैक मार्केटिंग ना करे सके। वही इम्पोर्टेंट होता है ऐसे क्राइसिस में, यही इम्पोर्टेंट होता है कि जो जिनके पास गोडाउन्स है, जिनके पास जो अवेलेबल स्टॉक है, उसमें वो रोक देते हैं और क्राइसिस तैयार करते हैं, जिसमें फिर ज़्यादा लूटने का प्रयास करते हैं। तो सारे कलेक्टर महाराष्ट्र के इन्होंने डंडा लगाया है कि कोई भी स्टॉक ना करे, जानबूझकर कोई क्राइसिस तैयार ना करे, इसके लिए डंडा लगाना चालू किया है। और मुझे लगता है कि जिलाधिकारी जिस प्रकार से इस पे एक्टिव मोड में आए हैं, तो ये कोई भी ये साटेबाजी नहीं करेगा, कोई भी एक्सेस वहाँ पर कोई ब्लैक मार्केटिंग कर पाएगा, ऐसा कुछ भी महाराष्ट्र में नहीं होगा। इसके लिए हमारी टीम एक्शन मोड पे आई है। सर गॅस बद्दल काय सांगाल सर? सख्त निर्देश दिए सर, हैं गैस कि कमर्शियल सप्लाई को रोका जाए और डोमेस्टिक पर फोकस किया जाए। देखिए, ऐसे में क्या कर रही है? डोमेस्टिक ही महत्व का रहता है, कॉमर्शियल में थोड़ा कम ज़्यादा हुआ 4 दिन तो फर्क नहीं पड़ेगा, लेकिन घर का सिलेंडर जो है वो बंद नहीं होना चाहिए। किसी की खाना खाना ही बंद हो जाएगा घर का, परिवार का, तो ठीक नहीं है। इसलिए कॉमर्शियल थोड़ा, इतना बड़ा युद्ध चालू है, उसमें जहाँ से ये सप्लाई होता है वहाँ पे अगर अड़चन है तो मुझे लगता है कि थोड़े सरकार बंधन डालती है, कुछ दिन के लिए बंधन होता है, तो निश्चित रूप से हम आशा करेंगे कि जल्दी ये थोड़ा जो अड़चनें आई है वो दूर हो जाएगी। कांग्रेस इस पर राजनीतिक सवाल उठा रही है, कह रही कि सरकार का, केंद्र सरकार की विदेशी पॉलिसी फेल हुई है, उसका ये नतीजा है कि सबको परेशानी हो रही है। कांग्रेस तो क्या पॉलिसी करती, वो क्या आसमान से सिलेंडर लाती, आसमान से गैस लाती, आसमान से पेट्रोल लाती? भाई जिस देश से हमको मिलता है वह देश में ऐसी परिस्थिति निर्माण हो चुकी है, युद्ध की परिस्थिति है। ऐसे में थोड़ा क्राइसिस तैयार हुआ, उसको सब मिलके ऐसे समय पर, जब समय पर क्राइसिस तैयार हुआ है, वॉर चालू है, ऐसे समय पर कोई भी पार्टी ने पॉलिटिक्स नहीं करनी चाहिए। राजनीति करने के लिए बहुत सारे सेक्टर होते हैं। युद्धजनक स्थिति में कोई भी पार्टीबाजी नहीं होनी चाहिए, पार्टी की राजनीति नहीं करनी चाहिए। देश को संभालना सबकी पार्टी की जवाबदारी होती है, अपोजिशन की भी जवाबदारी है, सत्ता पार्टी की भी जवाबदारी है। सरकार तो अपनी जवाबदारी पूरी करती है, लेकिन अपोजिशन पार्टियों ने भी ऐसे समय साथ में आकर हमारे देश की जनता को रिलीफ देना चाहिए। और ऐसे में टीका टिप्पणी करके सरकार पूरी तरह से एक्शन मोड में है, एक्टिव मोड में, ऐसे में सरकार को जानबूझकर क्रिटिसाइज करके जनता में संभ्रम तैयार करने की बात कांग्रेस पार्टी और नेता कर रहे हैं, ये ठीक नहीं है। उल्टा ऐसे क्राइसिस में एक साथ मिलकर हमें इस संकट को निपटना चाहिए। मुझे लगता है कांग्रेस पार्टी पहले से ही ऐसे अच्छे भावना से कभी वो सोचती नहीं है, कोई भी विषय को राजनीति करना चाहती है। सर, युद्धामुळे आहे तर गॅस, सिलेंडर महंगे होंगे क्या? युद्धामुळे गॅस आहे, गॅस त्याचा सिलेंडर परिणाम महाग पाहायला होतील मिळत आहे. कशा पद्धतीने सरकार लक्ष देऊन आहे, कारण की ज्या पद्धतीने गॅस